तर सातारा सांगली विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय। महायुतीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील कदम यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतली। या भेटीनंतर अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी दोन्ही नेते एकाच गाडीतनं सांगलीकडे रवाना झाले। सांगलीतील शिंदेसेनेची बंडखोरी रोखण्यासाठी तानाजी पाटील आणि सुहास बाबर यांच्याशी चर्चा केली जाईल। तसंच महायुतीतील युती धर्म पाळून ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढवली जाईल असा विश्वास शंभूराज देसाईंनी व्यक्त केला। धैर्यशील कदम आता शंभूराज देसाई यांच्या भेटीला गेलेले आहेत। सातारा सांगली विधान परिषदेमध्ये बंडखोरी शमवण्यासाठी मोठं आव्हान होतं। आता ही बंडखोरी जवळपास शमली असल्याची प्रतिक्रिया यावेळेस शंभूराज देसाई यांनी दिलेली आहे। बंडखोर तानाजीराव पाटलांशी चर्चा करणार असल्याचं सांगितलेलं आहे। सांगली साताराच्या बाबत जे काही आता अर्ज आता पुढची रणनीती माननीय तानाजीराव पाटील साहेबांनी अध्यक्षांनी त्या ठिकाणी अर्ज भरलेला आहे। त्यांचं माझं काल भेटही झाली, त्यांचं माझं काल बोलणंही झालं। त्यांना माननीय मुख्य नेते पक्षाचे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या कडचा निरोप मी त्यांना दिलेला आहे की आपल्याला युती धर्म पाळायचा आहे आणि अर्ज माघार घ्यायची 3 वाजता शेवटची वेळ आहे। त्याच्यासाठीच मी आता सांगलीला निघालेलो आहे। मी स्वतः तानाजीराव पाटील साहेबांना भेटेन, आमदार सुहास बाबर तिथे आहेत त्यांना भेटेन आणि युती धर्म पाळायचं काम शिवसेनेकडून केलं जाईल। साहेब, साताराच्या बाबत जे काही मागे घडामोडी